छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीत भाजपात सर्वाधिक बंडखोरी, जिल्ह्यात भाजपमध्ये 19 बंडखोर। मनसेचे उमेदवार दिनेश साळवी यांच्या प्रचाराला सुरुवात। प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी घेतला राज ठाकरेंचा आशीर्वाद। आनंद दिघेंच्या निष्ठावंत शिवसैनिकांचं तिकीट कापलं, भाजपला जागा दिल्यानं कळव्यात शिवसैनिकांचा संताप। महायुतीच्या पहिल्या जाहीर सभेचा मुहूर्त ठरला, वरळी डोममधून 3 तारखेला फुंकणार महापालिकेचं रणशिंग। ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये 53 जागा मनसेला, सगळ्या उमेदवारांना राज ठाकरेंनी बोलावलं शिवतीर्थावर। पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात, वसई विरार पालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी महाजन यांची नियुक्ती। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज छाननीत 788 पैकी 17 अर्ज अवैध, शिंदेच्या शिवसेनेचे 54 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज बाद। नाशिकमध्ये भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव, निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं आक्रमक। महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू। वडाळ्यातील वॉर्ड क्रमांक 200 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली, भाजपचे बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम। नील सोमय्यांची केवळ अपक्ष उमेदवारांविरोधात लढाई, नील सोमय्यांविरोधातील ठाकरे बंधू काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीची माघार, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद। अहिल्यानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीनं खातं उघडलं, अपक्ष उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक 8D मधून बिनविरोध निवड। जळगावात भाजप पाठोपाठ शिवसेनेचंही खातं उघडलं, प्रभाग क्रमांक 18 मधून शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर गौरव सोनवणे बिनविरोध। कोल्हापुरात निवडणूक निरीक्षकांनी केली अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची पाहणी, निवडणूक प्रक्रियेचा संपूर्ण आढावा घेत कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या केल्या सूचना। सांगलीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, हल्लेखोरांकडून 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड। मुंबईत भाजप बंडखोरामुळे अभूतपूर्व गोंधळ, उमेदवाराने एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडल्यानं संभ्रम। राहुल जाधव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी आंदोलन, राहुल जाधव पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार। ठाण्यातील भाजपवासी मयूर शिंदेचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्जामुळे वाद, स्थानिक पातळीवरून पक्ष नेतृत्वाकडे तक्रार। छत्रपती संभाजीनगरात निवडणूक अधिकाऱ्यानं एबी फॉर्म लपवल्याचा आरोप, तांत्रिक कारणास्तव महिला उमेदवाराचा अधिकृत एबी फॉर्म लपवल्याचा आरोप। पुण्यात इच्छुक उमेदवारानं खाल्ला अधिकृत उमेदवाराचा एबी फॉर्म, मच्छिंद्र ढवळेंचा एबी फॉर्म त्यांच्याच पक्षातील इच्छुक उमेदवार उद्धव कांबळे यांनी खाल्ल्याचा आरोप। अमरावतीत निवडणुकीच्या कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्या 514 अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस, प्रशिक्षण आणि कर्तव्यात गैरहजर राहिल्याबद्दल कारवाई। रिपाईसाठी भाजप शिवसेना प्रत्येकी 6 जागांवर अर्ज मागे घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर रामदास आठवलेंचा दावा। सांगलीच्या मिरजेतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी महापौर मैनोद्दीन बागवान यांचा अर्ज अखेर वैध, भाजपचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांना फेटाळला। इचलकरंजी महापालिका निवडणुकीत अर्ज छाननीत 453 अर्जांमधील 11 अवैध, काही उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांविरुद्ध अतिक्रमण, जात पडताळणी प्रमाणपत्र या संदर्भात घेतल्या हरकती। कोल्हापुरात मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी, स्ट्रॉंग रूमच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरात 97 इच्छुक उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर, अर्ज छाननीत 1870 अर्जांपैकी 97 उमेदवारांचे अर्ज बाद। वडाळ्यातील वॉर्ड क्रमांक 200 मध्ये भाजपचे उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम, मंत्री आशिष शेलार आणि अमित साटम यांच्या भेटीनंतर उमेदवारी मागे घेण्यास नकार।
नागपुरात बंडखोरांची समजूत काढण्यासाठी भाजप आणि काँग्रेसचे नेते सरसावले. स्थानिक पदाधिकाऱ्यांवर बंडखोरांची समजूत काढण्याची जबाबदारी. अमरावतीत युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे यांची उमेदवारी कायम. भाजप उमेदवार तुषार भारतीय यांच्याकडून सचिन भेंडे पालिकेचे कंत्राटदार असल्याचा होता आक्षेप. न्यायालयीन कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नोटीस बजावणाऱ्या आयुक्तांना न्यायमूर्तीनं सुनावलं. कोणत्या अधिकारांतर्गत न्यायालयीन कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लावलं? आयुक्तांना तातडीनं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश. अहिल्यानगरमध्ये बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरीच्या मुद्द्यावरून वाद. उमेदवारांच्या बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप. मुंबईत भाजपकडून बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू. गोरेगाव येथील वॉर्ड क्रमांक 54 मधून संदीप जाधव यांनी बंडखोरी घेतली मागे. अंधेरी वर्सोवा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का. माजी नगरसेविका रंजना पाटील यांचा बंडखोरी करत अर्ज दाखल. नवी मुंबईत भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात नाराजी नाट्य. चंद्रपूर पालिका निवडणुकीसाठी 562 अर्ज वैध तर 22 अर्ज अवैध. छाननी प्रक्रियेत 22 अर्ज अवैध. उद्या 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार. भिवंडी पालिका निवडणुकीसाठी वासुदेवांच्या माध्यमातून मतदान जनजागृती. शहरातील विविध भागात वासुदेवांनी फेरी काढत केली मतदान जनजागृती. नागपूर पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश गजभिये मैदानात. प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी अर्ज दाखल. नागपूरमधील भाजपमधील बंडखोरीचा माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या घरी थेट परिणाम. अर्चना डेहनकर पतीचं घर सोडून माहेर. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी 11 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध. प्रभाग क्रमांक 18 राजापेठमध्ये भाजप उमेदवार राजेश शादी यांची उमेदवारी रद्द. सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा. पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून अब्दुल सत्तारांवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव. उमेदवारीसाठी अशोक चव्हाण यांनी सर्व उमेदवारांकडून 50 लाख घेतले. माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांचा गंभीर आरोप. छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेतल्या नाराजांचं मंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर आंदोलन. दरम्यान एका आंदोलक महिलेला आली भोवळ. कराडच्या मलकापूर नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनवेल यांचा पदग्रहण सोहळा पार. यावेळी मलकापूर शहर झोपडपट्टी मुक्त हा पहिला अजेंडा. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर. अजित पवार करणार विविध विकास कामांचं उद्घाटन. शीतल शेठ देवरुखकर यांचा ठाकरेंच्या शिवसेनेतून राजीनामा. थोड्याच वेळात शीतल शेठ देवरुखकर रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये करणार प्रवेश. मुंबईचा महापौर भाजपचाच होणार. महापौर मराठी आणि हिंदूचं होणार, नितेश राणेंचा दावा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज भेट होण्याची शक्यता. आज दुपारनंतर शिवतीर्थावर भेट होण्याची शक्यता. उद्धव आणि राज ठाकरेंच्या 5 तारखेपासून संयुक्त सभा. पश्चिम, पूर्व उपनगर आणि शिवाजी पार्क मुंबईत 3 सभा होणार. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे घेणार सभा. मनोज जरांगे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दौरा. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित लढण्याबाबत उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. वर्ध्यातील देवळी नगर परिषदेत भाजपच्या गटनेतेपदी उमेश बाबाराव कांबडी यांची निवड. गटनेतेपदी निवडीनंतर प्रशासकीय आणि राजकीय जबाबदाऱ्या वाढल्या. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा. यवतमाळच्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांच्या गर्दीनं हाऊसफुल. राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातून पर्यटकांकडून टिपेश्वर अभयारण्याला पसंती. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कल्याण दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ. भक्तिमय वातावरणात दुर्गाडी परिसरात विशेष उत्साह. वर्ध्यात नववर्षाच्या प्रारंभाला विविध मंदिरांमध्ये हनुमान चालीसा सामूहिक पठण. पालकमंत्री पंकज भोयर, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांची उपस्थिती.
चंद्रपूरकरांची पुरातन महाकाली देवीच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात. नव्या संकल्पासह देवी भक्त महाकालीच्या चरणी दाखल. सीएसएमटी स्थानकात अनोख्या पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत. मोठ्या घड्याळात 12 वाजल्यानंतर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या सर्व लोकल गाड्यांनी हॉर्न वाजवत केलं नववर्षाचं स्वागत. पुणेकरांचं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेत नववर्षाचं स्वागत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर मोठ्या रांगा. पुण्याच्या डेक्कन येथील गुडलक चौकात नव्या वर्षाचं स्वागत. मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाची सुरुवात. नाशिकच्या रामकुंड परिसरात 2026 दिवे लावून दीप प्रज्वलन सोहळ्यानं नववर्षाचं स्वागत. गायक चैतन लोखंडे, गौरव पगारे, प्रांजली बिरारी यांच्या गाण्यांनी संगीतमय वातावरणात सरत्या वर्षाला निरोप. तर शिर्डीत देखील साईनामाच्या जयघोषानं नव्या वर्षाचं स्वागत. रात्री 12 वाजता साईनामानं साईनगरी दुमदुमली. नववर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरात देखील भाविकांची गर्दी. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. तर नववर्षाच्या स्वागतासाठी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची कोल्हापुरात रेख. देवीच्या दर्शनासाठी भाविक तसेच पर्यटकांची गर्दी. वर्ध्यात नववर्षानिमित्त साई मंदिरात 25 बाय 25 फुटांची भव्य दिव्य रांगोळी. रमण आर्ट परिवाराची अनोखी कलाकृती. 11 तासात 200 किलो रांगोळीचा वापर करत साकारली रांगोळी. रायगडमध्ये नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत. समुद्रकिनारी स्थानिक आणि पर्यटकांची गर्दी. मध्यरात्री फटाक्यांच्या आतिषबाजीसह नवीन वर्षाचं स्वागत. तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फुटाळा तलाव परिसरात प्रचंड गर्दी. संगीतमय वातावरणात आतिषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं रक्तदान. रक्तदान करून केलं नववर्षाचं स्वागत. नवीन वर्ष महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. विजय वडेट्टीवार यांनी दिल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाच्या निमित्तानं देवेन भारतींची मुख्य नियंत्रण कक्षाला भेट. शहराच्या सुरक्षेचा घेतला आढावा. वर्ध्यात नवीन वर्षानिमित्त विविध ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी. कायदा सुव्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी वाहनांची कसून तपासणी. अमरावती शहरात रात्रभर पोलीस रस्त्यावर. नवीन वर्षाला गालबोट लागू नये म्हणून अमरावती पोलिसांकडून काळजी. विठ्ठल मंदिर आणि परिवार देवतांच्या 37 मूर्त्या बदलणार. भंग पावलेली 37 मूर्ती बदलण्याचा विश्वस्तांचा निर्णय. मूर्ती मंदिरातच संग्रहालय स्वरूपात संरक्षित ठेवणार. आरोपींच्या अटकेसाठी बीडच्या वैद्यकीय टोलनाका परिसरात रास्ता रोको. अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग अडवल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा. साताऱ्यात विश्वास पाटील यांनी छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला दिली भेट. शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. नागपुरात 31च्या रात्री ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी 147 जणांवर कारवाई. पहाटे 5 वाजेपर्यंत पोलिसांकडून शहरातील 130 ठिकाणी नाकाबंदी. वाशिममध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहीदांना अभिवादन कार्यक्रमाला आजी माजी सैनिक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.